आज आपण इयत्ता 9वी मध्ये संतवाणी हा जो अभंग आहे हा अभंग अभ्यासूया. त्याचं नाव आहे धरीला पंढरीचा चोळ. तर यामध्ये संत जनाबाईने काय केलेलं आहे, विठ्ठलास उद्देशून चोर हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे संतांचं ईश्वराप्रती असलेली माया ममता ह्या अभंगामधून दिसून येते. आपण प्रत्यक्ष या अभंगाला सुरुवात करूया. सर्वांनी लक्ष द्यायचं. धैला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल तोंडीला. संत जनाबाई काय म्हणतात, हे जे पंढरपूर मध्ये असलेला जो विठ्ठल आहे तो विठ्ठल मी चोरासारखा पकडलेला आहे आणि त्याला पकडून काय केलेलं आहे, माझ्या हृदयामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये त्याला मी साठवलेलं आहे. आत विठ्ठल कोंडीला म्हणजे माझ्या मनामध्ये माझ्या हृदयामध्ये फक्त विठ्ठल भक्ती आणि विठ्ठला प्रतीच जागा आहे. शब्द केली जवाजुडी विठ्ठल पायी घातली बेडी. शब्दांचा मेल करून शब्दांच्या साह्यानं मी हा विठ्ठलाला काय केलेलं आहे, पायामध्ये बेडी घातलेली आहे. पायामध्ये बेडी घातलेली आहे. सोह शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुती आला. सोह शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुती आला. 100 शब्दांचा मी मारा केला एकाच या ईश्वराला हलवण्यासाठी, माझंसं करण्यासाठी मी 100 वेळा विनवणी केली आणि विनवणी केल्यानंतर विनंती केल्यानंतर हा विठ्ठल काकुतीला आला. त्याला माया वाटली, त्याला माझ्याबद्दल जवळीकता वाटली आणि त्यामुळं त्या विठ्ठलाला मी काय केलं, माझंसं केलं. जनी मले बा विठ्ठला जिवेना सोडी मी तुला. आता जनी म्हणजे जनाबाई. संत जनाबाई काय म्हणतात की विठ्ठला मी तुला काय करणार नाही, जिवे सोडणार नाही. जिवे सोडणार नाही म्हणजे आपण शब्दाचे अर्थ घ्यायचा का, म्हणजे मी तुला मारून टाकेल असं म्हणत आहेत का, नाही. तर जनाबाई म्हणत आहेत की माझं जोपर्यंत जीवन आहे, माझं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. सर्वांनी ठीक हा जो अभंग आहे हा तुम्हाला पाठ करून यायचा आणि यामध्ये जर काही तुम्हाला शब्दांचे अर्थ नाही समजले तर मला तुम्ही विचारू शकता. ओके.